विसरलात 2004 मध्ये इथनं रक्त गळत होतं, रक्त. हॉस्पिटल सोडून बायकोला सांगून नाही मला प्रचाराला जायचंय. पहिली सभा नागपूरमध्ये घेतली, 45 डिग्री टेम्परेचर होतं. इथनं अरे गुरुवरती वार करायचे आणि नंतर नमस्कार करायचा. ही महाराष्ट्राची आणि या देशाची संस्कृती नाही. तुम्ही महाराज तुम्ही साहेबांना जखमी करून टाकलंय, पर वो जखमी शेर है. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला सांगतो, हे काय भरतोय ना आपण, त्याला कोर्टात काही मान्यता नाही, काही अर्थ नाही. जातील तेच वाचतील, अन्यथा जे आमदार जाणार नाहीत ते घरी जातील. गेले 40 वर्ष साहेब राजकारणात, 60 वर्षाला साहेब राजकारणात. काय कमी दिलंय हो? 25 वर्ष तुम्हाला मंत्री ठेवलं भुजबळ साहेब, 25 वर्ष. प्रत्येकाला सोन्याची कौलं असलेली घरं आहेत तुमची गावात. या बापाने दिला, आमच्या बापाने. तुम्ही मला विचारता शरद पवार माझे खाजगी मालमत्ता आहे का? मला हे सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायातली धूळ आहे, मला माहिती आहे, माझी लायकी मला माहिती आहे. पण जेव्हा वडिलांवर येतं, बापावर येतं, गुरुवर येतं, तेव्हा छातीचा खोट करण्याचा इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि तो मी परत एकदा पुढे आणू. माझ्या पूर्ण महाराष्ट्राला एवढीच विनंती करायची, वयाच्या 84व्या वर्षी, वयाच्या 84व्या वर्षी ज्यांना 30 वर्ष मंत्रिपद दिलं. साहेब किती वर्ष मंत्री होते विचारा साहेबांना, विचारा. ते आज बोलतात साहेबांना, अरे ज्यांनी बोट ठेवलं हे मला पाहिजे, या बापाने काढून दिलं, घ्या. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा तो उभा राहिला. काहीच वाटत नाही आपल्याला. भाषण करतात इथं त्यांच्या विरोधात, एकीकडे त्यांचा फोटो वापरता, एकीकडे म्हणता गुरु आहे. रिलेशन्स आमचे. धर्माविरुद्ध धर्माची जेव्हा लढाई झाली तेव्हाही नातं होतं, पण ज्यांच्या बाजूने तत्व होते ते लढाई जिंकले. मला नाव नाही घ्यायचं कोणाचंच, पण हे सगळे पांडव आहेत. हा इथे अर्जुन बसलेला आहे, कृष्ण बसलेला आहे, श्रीकृष्ण. तेव्हा ही लढाई आम्ही जिंकणार. इतिहास सांगतो की अधर्माविरुद्ध जेव्हा धर्माची लढाई होते तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. कालपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होतात, आज जाऊन त्यांच्या पायाशी पडलात. आपली 6 तारखेला बैठक ठरली होती, साहेबांनी सगळ्यांना फोन करायला सांगितले होते. त्यांच्यातल्या एकाने पत्रही पाठवलं होतं की 6ला मीटिंग आहे. मग त्याच्या आधीच तुम्ही साहेबांना अंधारात ठेवून पळून का गेलात? त्याच्या आधीच साहेबांना अंधारात ठेवून तुम्ही शपथविधी कसा घेतलात? तेव्हा वाटलं नाही की आपला गुरु आहे, आपला बाप आहे, त्याच्या बापाच्या व्याधी काय आहेत, त्याला काय दुःख होते. शरद पवार हा शेवटी माणूस आहे. आपण त्याला माणूस म्हणून समजतच नाही, पण कार्यकर्ते देखील त्याच्याही हृदयाला वेदना होतात. त्याचा अश्रू तो कोणाला दाखवत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत, त्याच्याही डोळ्यात अश्रू येत असतील. पण त्याला महाराष्ट्रामध्ये हिंमत ठेवायची आहे, हिमतीने परत लढाईच्या मैदानात उतरायचं आहे. या अधर्माच्या लढाईमध्ये उतरलेल्या सर्व जणांचे वतन खालसा करून टाकायचे. नाशिकला येत आहेत साहेब, पण साहेबांना फोटो चिटकून तुम्ही माल विकणार. आणि त्या बापाने सांगितलं माझा फोटो वापरायचा नाही, तरी तुम्ही वापरताय. त्यांना नेता मानता, गुरु मानता, सगळं मानता, आणि त्यांचे आदेशच मानत नाही. हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही. तुम्ही जे काही यातना त्या कुटुंबाला दिल्या आहेत, त्या वहिनींना दिल्या आहेत,
सुप्रियाला दिले आहेत. सुप्रिया ताई आपल्याशी भांडत असतील, पण त्या पोरीचा बाप म्हणून त्या पोरीचं काय हृदय दुखत असेल ते एका मुलीचा बाप म्हणून मी समजू शकतो. मी एवढा मोठा नाहीये, पण त्या घराला होणाऱ्या यातना, या महाराष्ट्राला होणाऱ्या यातना आहे. कारण का ते घर हे आपलं आधाराचं घर आहे. हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, शोषिताला, दलिताला सगळ्यांना माहिती आहे की आधार एकच आहे, शरद पवार. आणि म्हणून मी एक शेवटचा शेर वाचून दाखवतो. मैं समंदर का मियाज हूं, मैं समंदर का मियाज हूं, उस नदी को पता नहीं. मैं समंदर का मियाज हूं, उस नदी को पता नहीं. सब मुझसे आके मिलते हैं, लिपट गए, लेकिन मैं जाके किसी से मिला नहीं. भारतातल्या सगळ्या नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात. समुद्र कधी भेटतो कोणाला जाऊन? ये समंदर है, ये किसी को मिलने के लिए पैदा नहीं हुआ है. ये हारने वाला सेनापति नहीं है, ये जीतेगा, जिता के देगा. और तुम्ही में से कुछ लोग इस